पाहता. विचारसागरमध्ये तरंग तिसरा आणि तिसऱ्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत विचार करून आलो की आचार्य म्हणजे सद्गुरू सेवेपेक्षा सद्गुरू सेवेची ईश्वर सेवेहून अधिकता. म्हणजे ईश्वर सेवा आपण त्या ठिकाणी जी करतो त्या ईश्वर सेवेपेक्षा आपण आचार्यांची म्हणजेच आपल्या श्री सद्गुरूंची जी सेवा करतो त्या सेवेचं फल ईश्वर सेवेपेक्षा अधिक त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग सद्गुरूची सेवा केली असता काय फल मिळतं आणि ईश्वराची सेवा केली असता काय फल मिळतं असं त्या ठिकाणी पाहिलं तर ईश्वराची जर सेवा केली आपण तर त्या ठिकाणी आपल्याला अदृष्ट याचा अर्थ आपल्याला पुण्य त्या ठिकाणी विशेष अशा प्रकारचं प्राप्त होत असतं आणि त्या पुण्याच्या जोरावरती आपण अधिक तर काय करू शकतो, आपलं अंतःकरण शुद्ध होऊ शकतं. आणि शुद्ध अंतःकरण जर झालं पण श्रवणाधिक जर घडले नाही, श्रवणाचा काहीतरी अभाव आला तर काय होईल, तर तो मुक्त नाही होणार, मग तो स्वर्गाधिकाला जाऊ शकतो असं आपण काल पाहिलं. आणि जर त्या ईश्वरापेक्षा सद्गुरूची जर सेवा केली तर सद्गुरूच्या सेवेने काय होऊ शकतं, तर त्याला अदृष्ट तर प्राप्त होईलच. आपण काल पाहिलं की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. जर पुण्यवान व्हायचं असेल ना आणि अधिकच पुण्यवान व्हायचं असेल ना तर रामकृष्ण हरी म्हणण्यापेक्षा ज्ञानोबा तुकाराम म्हणजे रामकृष्ण हरी मंत्राला गौण म्हणायचं असं काही महत्त्व नाही. तर त्याहीपेक्षा इथं शास्त्रात म्हटल्याप्रमाणे ज्ञानोबा तुकाराम जरी म्हटलं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे तर अधिकच त्या ठिकाणी आपल्याला पुण्यवान त्या ठिकाणी होता येईल. बरं, हे झालं पुण्य म्हणजे अदृष्ट आपल्या जीवनात प्राप्त होईल. अदृष्ट प्राप्त झालं म्हणजे काय होईल, आपलं अंतःकरण शुद्ध होईल त्या ठिकाणी. मग अंतःकरण शुद्ध जर झालं तर श्रवणाकरता आपल्याला कोणाकडे जायची गरज पडेल का? उलट ज्यांचं नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणाने आपल्याला अदृष्ट म्हणजे पुण्य प्राप्त होऊन आपलं अंतःकरण शुद्ध झालं तर शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञानसुद्धा काय आहे तेच अशा पद्धतीनं प्राप्त करून देईल. म्हणून आता इतरांना नमस्कार करायची गरज पडली का? पडत नाही. उलट माऊली काय म्हटले काल ओव्या पाहिल्या आपण, ताईसा पडत पडती तोची मी अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. म्हणून सर्व अभिलाषा इच्छा अपेक्षा आकांक्षा सर्व काही ते सद्गुरू त्या ठिकाणी पुरवणारे आहेत. म्हणून ईश्वर सेवेपेक्षा सद्गुरूची सेवा ही अधिक त्याला फलदायी आहे असं आपण पाहिलं. मग आता त्या सद्गुरूची सेवा कशी करावी हा कालचा आपला मुद्दा राहिला होता. त्या मुद्द्याला आपण आज सुरुवात करणार आहोत. म्हणून सद्गुरू सेवेचा प्रकार. आता आपल्याला या ठिकाणी सद्गुरूची सेवा कशा प्रकारची करायची आहे त्याचा विचार आता फक्त सगळ्यांनी ग्रंथ समोर ठेवा आणि वळीकडे पाहत राहा म्हणजे लक्षात येऊन जाईल. ज्यावेळी सद्गुरूचे दर्शन होईल त्यावेळी दंडप्राय साष्टांग नमस्कार घालावा. पाहता ज्या ज्या वेळेस आपल्याला आपले सद्गुरू प्राप्त होतील, दिसतील, दर्शन घडेल तर त्यावेळेस काय करायचं का लाटणे जायचा न लवे असा प्रकार मात्र कधी घडू द्यायचा नाही. उलट सद्गुरू भेटले का त्यांना काय करायचं, दंडवत घालायचं. आता इथं दंडवत कसं घातलं, साष्टांग काय अभंग आहे, दंडवत दंडापरी काही उरो निधी उरी. म्हणजे काठी जशी जमिनीवरती टाकल्याच्या नंतर सगळ्याच अंगाने पडते का नाही जमिनीवरती, तसं आपण आपले सगळे आठही अंग त्या ठिकाणी श्री गुरुच्या चरणावरती देत असताना अष्टांग म्हणजे आठही अंग शरीराला स्पर्श आपलं जमिनीला स्पर्श झाले पाहिजे. अशा आठही अंगाने त्या सद्गुरूला त्या ठिकाणी काय करायचं, दंडवत घालायचं. यालाच साष्टांग सगळ्या आठही अंगाने दंडवत करायचं असा नियम सांगितलेला आहे. किती वेळा दंडवत करायचं, तुम्ही वारंवार दंडवत केला तरी काही हरकत नाही. उलट जितका दंडवत कराल तितके सद्गुरू तुमच्यावरती काय होतील, प्रसन्न होतील. बरोबर आहे की नाही? ते तळमळ सद्गुरूला कळते ना, एवढं वारंवार आणि सगळ्या अंगाने दंडवत करतो याचा अर्थ याला काहीतरी अपेक्षित आहे. म्हणून अशा पद्धतीनं आता काहीतरी एक अभंग पण आहे की नाशिवंत द्यायचं त्यांना, ऐका नाही, आणि जे नाशिवंत आहे
नाशिवंत त्यांना समर्पित करायचं आणि जे खरं सुखरूप आहे, जे खरं टिकाऊ आहे, अशा पद्धतीचं सुख आपण प्राप्त करायचं. असा त्या देणे घेण्याचा एक व्यवहार पण आहे, एक अभंग आहे, पण मला काहीतरी आठवत नाही. पण त्यांना नाशिवंत द्यायचं आणि खरं सुख आपल्याला त्याच्यातून प्राप्त करून घ्यायचं, असं एक नियम आहे. तर काय करायचं, ज्यावेळी सद्गुरूंचे दर्शन होईल त्यावेळी दंडवत साष्टांग नमस्कार घालावा आणि आपल्या अंतकरणात प्रसन्नता उत्पन्न करणारे त्यांचे चरणरज मस्तकावर धारण करावे, आहे का नाही. तर अंतकरणात प्रसन्नता उत्पन्न करणारे त्यांची चरणाची रज, आहे का नाही. उलट आपल्या काय करायची, मस्तकाला ती अशी धारण नेहमी करत राहायची, असा नियम त्या ठिकाणी आपण ठेवायचा. उलट असा एक नियम पण आहे, उलट संत चरण रज लागता सहज, आहे का नाही. संत चरणाची रज आणि सहज जरी आपल्याला जर लागली तर काय होऊ शकतं, तर वासनेचे बीज जळून जाईल. उलट त्या चरणरजेने वासनेचं बीज आहे ते पण त्या ठिकाणी जळून जाऊ शकतं. एवढा विशेष महिमा त्या ठिकाणी संत चरणाचा आहे. आता हे संत चरणाची रज म्हणजे हे काही सामान्य असेल का, हे सामान्य नाही ना. आपण पाहतो त्या रामाच्या चरणाचा रामाच्या पायाची धूळ आणि ती फक्त त्या शेळीला जरी लागली, उडाली फक्त तिकडं, तरी पण ती आहे का नाही, त्या शेळीतून एक बाई तयार झाली. म्हणजे इतका त्या रामाच्या चरणाचा रामाच्या चरणाच्या धुळीचं हे महत्त्व आहे. तर त्याच्यापेक्षा संताच्या चरणाचे धुळीचं अधिक महत्त्व आहे. गणेश महाराज तुम्हाला अभंग आठवत असला तर सांगा. उलट त्या संताच्या चरणाची धूळ आपल्याला लागावी याच्यासाठी देव त्यांच्या मागं मागं चालतात, त्यांची चरण रज, असं काहीतरी अभंग बघा. म्हणजे अशा पद्धतीनं ते देवसुद्धा संत चरणाच्या रजे करता लालच झालेले असतात, वेडे झालेले असतात, वेडे पिसे झालेले असतात. एवढे संत चरणाच्या रजेचं विशेष महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. हे झाले चरणरज मस्तकावर धारण करावे, त्यांचे जवळच वास करावा आणि त्यांच्या मनात रात्रंदिवस या जन्ममरणरूप संसार बंधापासून मी कधी मुक्त होईल, आहे का नाही. काय करावं आता, गुरु एका बाजूला आणि आपण एका बाजूला असून चालेल का बरं. गुरु एका बाजूला आणि आपण एका बाजूला असून अजिबात चालणार नाही. उलट जिथं जिथं गुरु सत्संग करतील, विचार मांडतील, तिथं तिथं आपण असलंच पाहिजे. काय सांगावं, कोणत्या वेळेला कोणतं मार्गदर्शन करतील आणि कोणत्या शब्दाने आपला उद्धार होईल हे आपल्याला सांगता येईल का, हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून आपण आपल्या श्रीगुरूच्या नेहमी सतत राहण्याचा प्रयत्न करायचा. आता तुम्ही म्हणाल कसं काय श्रीगुरूच्या नेहमी सहवासामध्ये राहता येईल बरं. श्रीगुरूच्या सहवासामध्ये राहणं म्हणजेच काय होणं माहिती आहे का, श्रीगुरूंनी सांगितलेला मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करणं, याचाच अर्थ आपण श्रीगुरूच्या सहवासामध्ये आहोत. आणि श्रीगुरूंनी सांगितलेला विचार आपल्या जर कधी मनाला पण शिवत नसेल, त्या विचाराचा मुळात आपल्याला कंटाळा येत असेल, तर श्रीगुरूच्या जवळ असून सुद्धा श्रीगुरूच्या आपण दूर आहे. आणि जे श्रीगुरूच्या दूर असून श्रीगुरूंनी सांगितलेला विचार आपल्या मनामध्ये धारण करून त्यानुसार आपल्या जीवनात आचरण करतात, वागतात, वावरतात, ते श्रीगुरूपासून दूर असून सुद्धा श्रीगुरूपाशी अतिशय जवळ आहे असा अर्थ होतो. मजर उदय सद्गुरू जेणे तारुल हा संसार पुरू, म्हणून विशेष आत्यादरू विवेकवरी. म्हणून अशा पद्धतीनं तो विवेकच ते आपण अंतःकरणामध्ये धारण करून आपल्या जीवनामध्ये उतरावा, म्हणजेच आपण श्रीगुरूच्या सहवासामध्ये आहे हे पण आपल्याला कळतं. ज्ञानोबराय ते आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करताना काय म्हटले माहिती आहे का, मला असं वाटतं 200 ओवीपासून सुरुवात केली तर अगदी 500 ओव्यांपर्यंत त्या श्रीगुरूचा महिमा सांगू लागले. पुढं 13व्या अध्यायामध्ये वर्णन आलेले. तर त्यामध्ये असं म्हटलं की माऊली म्हणतात की जन्मदात्री आईपेक्षा श्रीगुरुरूपी आई ही अधिक श्रेष्ठ आहे. आता कोणी असं म्हणेल की जन्मदात्री आईपेक्षा श्रीगुरुरूपी आई ही श्रेष्ठ का झाली आणि ती आई का झाली, तर त्याचा कारण असं माऊली देतात की म्हणे जन्मदात्री आई आपल्याला उदरामध्ये किती दिवसापर्यंत ठेवू शकते, मला अधिक तर 9 महिन्यापर्यंत ठेवू शकते. परंतु 9 महिन्याच्या नंतर उदरातून आपला त्याग करते. पण आपल्याला बाजूला जरी टाकलं, त्याग जरी केलं, तर मात्र श्रीगुरुरूपी आई
तिचं पण एक उदर आहे. तिचं काय उदर आहे श्रीगुरूंचं? हे विश्वाची माझे घर, हे सगळं विश्व त्यांचं घरच आहे का नाही. उलट ते श्रीगुरुरूपी आई आपल्या उदरात घेतात, आपल्या उदरामध्ये घेतात, बरोबर आहे की नाही. त्या उदरामध्ये घेऊन काय करतात, तर ते उदरामध्ये घेऊन आणि अशा पद्धतीनं त्याचं काय करतात, पालन करतात. त्याच्यामध्ये आता ते ती पाळणा कोणता, त्याच्यामध्ये ते झोके कोणते, ते गीत कोणतं गातात, आहे का नाही. असं ते मला वाटतं 13व्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे. माऊली एका 4थ्या अभंगामध्ये अध्यायामध्ये एक वर्णन आलेलं आहे बघा. तरी जन्मोनी जोजारू सायजे, अशी एक ओळ बघा. तरी जन्मोनी जोजारू सायजे. पुढं काय आठवतं का तुम्हाला? जन्म तरी म्हणजे ते जन्मापासून ते जर देव पांगुळे एखादे विजे, तरी जन्मोनी जोजारू सायजे, हे काय बोल तुझे तुझाची पुढं, असं म्हणतात. म्हणजे जन्माला जर ते पांगळं जरी आलं तर जन्मभर आई त्याला सांभाळते का नाही. अवगुणी जरी झाले ओंगाळ तरी का, अवगुणी जरी झाले ओंगाळ करावा सांभाळ लागे त्याचा, तरी ते आईला सांभाळ करावं लागतं का नाही. तसं श्रीगुरूचं कसं जरी असलं तरी ते श्रीगुरू त्यांना काय करतात, सांभाळतात. आणि भगवंताने अर्जुनाला सांभाळलं नाही का? सांभाळलं नाही. मग उलट भगवंत काय म्हणू लागले अर्जुनाला, की हे नाविक सावे, गाज्या बाज्या हे न धरावे, आधी आज्ञानं तो हरावे लागे तुझे. हे क्षणभर आता तुला सहन करावं लागणार अर्जुना. याच्यात काय किती आवाज येतो, गाज्या बाज्या हे न धरावे. हे इकडं किती तर काय, भेरी निशाण मांदळ, शंख काळ भोंगळ आणि भयासुर रण कोल्हाळ सोबटांचे, असा तो आवाज येत होता. उलट हा इतका भयंकर आवाज झाला होता. ते म्हणले, हे सृष्टी गेले रे गेली, देवा मोकळवादी झाली, आयशी एकच टाळी पिटली सत्यलोकी. आता काय ते रणतुंबाळ असा आवाज सुटला होता त्या कुरुक्षेत्रावरती. तरी भगवंत म्हणले, असू दे, किती आवाज जर आला ना अर्जुना, तरी नाविक हे सावे, क्षणभर तुला हे सहन करावं लागेल. अजून काय, गाजा बजा हे न धरावे, गाजा वाजा वाजतो का नाही, तो सुद्धा मनात आणू नको. का, आधी आज्ञानं तो हरावे लागे तुझे. म्हणजे आधी युद्धामध्ये जिंक हा विषय नाही, तुझा आज्ञानं तो गेलं पाहिजे. म्हणजे इतके श्रीगुरु काय करतात, आपल्यासाठी तत्पर त्या ठिकाणी असतात. मग सगळ्यात श्रेष्ठ आई कोणती? उलट जन्मदात्री आईपेक्षा श्रीगुरुरूपी आई ही नेहमी श्रेष्ठ असते. जन्मदात्री आई काय करते, फक्त जन्माला घालू शकते आपल्याला, ऐका नाही. आणि जन्माला घालून सांभाळ करीन, लहानचं मोठे करेल, याच्यापेक्षा काय करणार आहे? ती काय मुक्त करणार आहे का आपल्याला? ती कुणीतरी एखादी मुक्त करणारी मदलसासारखी असू शकते, परंतु सगळ्याच मात्र मदलसा होऊ शकत नाही. म्हणून श्रीगुरुरूपी आई ही फार श्रेष्ठ त्या ठिकाणी माऊलींनी सांगितलेली आहे. असो, म्हणून त्यांच्या जवळच वास करावा आणि त्यांच्या मनात रात्रंदिवस या जन्म मरणरूप संसार बंधापासून मी कधी मुक्त होईल, ऐका नाही. उलट श्रीगुरूंच्या जवळ गेल्याच्या नंतर कोणता प्रश्न करावा बरं? तो काहीतरी मागतच राहतो, मला असंच झालं, मला तसंच झालं, आता माझं पुढं काय होईल, ऐका नाही. या संसाराने असं केलं, संसाराने काही त्यांना काय ना आपल्याला काही सगळ्यांना पछाडलेलंच असतं. मग सांसारिक विचार कर तर श्रीगुरू पुढं मांडूच नाही. शहाणा मनुष्य जर असेल ना, आणि ज्याला खरं तळमळ लागली असेल ना, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन. हो संतजन हो, तुम्ही काहीतरी कृपा करा, मला ह्या संसार बंधनातून कसं तारता येईल, मला काहीतरी उपाय सांगा. मी या सोसाट्याच्या वायऱ्याने हैराण झालेलो आहे. विवेक चुडामणी पाहिलं ना, त्याच्यामध्ये त्या श्रीगुरूला कसं शरण जायचं, किंवा 4थ्या अध्यायामध्ये श्रीगुरूला कसं शरण जायचं, त्याचा विचार फार बारकेनं आलेला आहे. म्हणून काय करायचं, की त्या जन्म मरण संसार बंधापासून मी कधी मुक्त होईल, ब्रह्मानंद केव्हा प्राप्त होईल, म्हणजे संसार बंधाची निवृत्ती आणि मला परमानंदाची प्राप्ती कधी होईल, अशी तीव्र इच्छा आहे, का नाही. त्याने आपल्याजवळ असेल ते सर्व ऐश्वर, मन, वाणी, फार तर काय स्वतःचे शरीर हे सद्गुरूस अर्पण करावे, आहे का नाही. हे सगळं श्रीगुरूला आपल्याला अर्पण करता आलं पाहिजे. पण आपण असे हुशार लोक आहोत ना, याला बरोबर बाजूला करून ठेवतो, आहे का नाही. कारण हे मनात ठेवता असतो ना, हे मनात ठेवतो, कारण हे तर द्यायचं नसतं आणि मला तर मुक्त व्हायचं असतं. मग मुक्त होण्याकरता आधी मन तर आपलं मोकळं असलं पाहिजे ना. खरोखर आता मला असं म्हणायचं,
मोठं धर्म कार्य चाललेलं आहे. आणि गडगंज संपत्तीवाला येऊन तिथं सेवा करतो. काय सेवा करतो? पंत्रवळी उचलण्याचं काम करतो. आता खरं सांगा, त्याला ते शोभतं का तरी? त्याला शोभत नाही ना. उलट त्याने काय केलं पाहिजे? अहो तुम्ही पंथरवळी उचलू नका. तुम्ही काय करा, लोकाला जीव घाला ना त्या ठिकाणी. जीव घालण्यासाठी खर्च आहे त्या ठिकाणी, तो देण्याचं काम करा. हे तुम्हाला शोभून दिसतं का? तुम्ही पंथरवळी उचलता, ते काम नाही तुमचं. म्हणजे आपापल्या पात्रतेनुसार आपण काय करायचे असते, श्री गुरुची ह्या ठिकाणी अशा पद्धतीची सेवा करायची. आता एखाद्याला, आता त्या दिवशी दादा काय म्हणले, ते म्हणले ठीक आहे आता येणारे देऊ शकतात. आता मी फक्त माझ्याकडे एक भांडवल आहे म्हणले, तोंडाचं भांडवल. मग ज्याच्याकडे तोंडाचं भांडवल आहे त्याने ते तर का होईना खर्च करावा का नाही? तेवढं का होईना त्याने मात्र खर्च करत राहावं. ही सुद्धा श्रीगुरूची एक प्रकारची काय असते, सेवाच त्या ठिकाणी असते. म्हणून अशा पद्धतीनं आपणही श्रीगुरूची त्या ठिकाणी सेवा करू शकतो. आणि आपली आता ही सेवा चाललेली आहे, तुम्ही ऐकता, ही पण सेवा आहे. आम्ही सांगतो ही पण सेवा आहे. म्हणजे कोणत्या तरी प्रकाराने आपण मात्र सेवा करावी, पण त्या सेवेमध्ये मात्र कोणत्या प्रकारचा अभिमान मात्र नसावा. आणि जर आपल्याला अभिमान होत असेल तर आपल्या तोंडाने तो कबूल पण करावा का मला अभिमान होतो. आपण हे वारंवार प्रगट करतो की नाही? आपण हे वारंवार प्रगट केलं म्हणजे त्या अभिमानाला कोणत्या प्रकारचा थारा राहत नाही. चांगल्याला अभिमान येतो असतो. मग आपल्याला का बरं अभिमान येऊ शकत नाही? येऊ शकतो की नाही? म्हणून आपलं ब्रीद वाक्यच ठेवायचं की मला अभिमान आहे, तो निर्माण होतोच आहे. आणि झाला तरी आम्ही मात्र त्याला झाकून नाही ठेवत. उलट लोक काय करतात, पुण्य करतात आणि लोकांना सांगत राहतात. पाप केलं का झाकून ठेवतात. उलट आपला काय नेम आहे, पाप केलं का लगेच उघड करून टाकायचं का आम्ही पाप केलं, आम्हाला मान्य. ऐक नाही, पुण्य आम्हाला कसलं पुण्य होतं आमच्या हातून असं म्हणायचं, म्हणजे पुण्य झाकून राहतं, त्याचा उपयोग होता आपल्याला पुढं. ठीक आहे, बघा, असेल ते सर्व ऐश्वर मन वाणी, फार तर काय स्वतःचे शरीरही सद्गुरूस अर्पण करावे. आता इथं थोडा शंका निर्माण झाली. काय शंका आहे पहा खाली. हा हो, जवळ असलेले सर्व ऐश्वर कदाचित सद्गुरूस देता येईल. ऐक नाही, काय देता येईल आपल्याला? जवळ असणारं ऐश्वर हे सगळं श्रीगुरूला आपल्याला द्यायला सोपं आहे का नाही? हे आपण देऊ शकतो. पण काय म्हटले, कारण ती देता येण्यासारखी वस्तू आहे, ते वस्तू देण्यासारखी आहे. पण तनु तनु म्हणजे आपलं शरीर, मन म्हणजे आपलं मन व वाणी हे सद्गुरूस अर्पण करावायचे म्हणजे काय करायचे हे समजत नाही. आता इथं ऐश्वर्य संपत्ती वगैरे आपल्याकडं खूप आहे, हे आपल्याला देता येईल. ऐक नाही, उचललं दिलं, देऊन टाकलं. ऐक नाही, नुसतं आपलं QR कोड आला, सगळे काय रक्कम मारायची, देऊन टाकता आले, हे सोपं आहे ना द्यायला, काय अवघड आहे? ते म्हणले मन द्या. मन कसं द्यायचं? तू म्हण हे मी करी, माझ्या भजन्या असता तरी, हे कसं काय करायचं बरं? हे आपण वाणी त्यांना कशी काय द्यायची? वाणी कुठं देता येते का? मन कुठं आणि मन देता येतं का? आणि आपलं शरीर त्यांना कसं काय द्यायचं बरं? आणि हे दिल्याशिवाय तर सद्गुरू आपल्यावरती प्रसन्न होणार नाही. कारण हे सगळं जर देत असेल तर याचा अर्थ सद्गुरूला काय वाटतं, याच्याशी अजिबात अपेक्षा नाही, याने याच्यावरलं सर्व सत्व काढून घेतलेलं आहे. कधी सत्व काढून घेतलं हे ठरलं बरं? ज्या वेळेस आपण आपलं ऐश्वर द्यायला तयार आहे, याचा अर्थ सद्गुरू लक्षात ठेवतात की याचं सत्व याच्यावरती राहिलेलं नाही, हे सगळं याच्यावरलं सत्व तो काढून सगळं सत्व आपल्या ठिकाणी याने ठेवलेलं आहे. तर याच्या उद्धाराची जबाबदारी कोणावर? आपल्यावर. कधी? जेव्हा आपण ह्या सगळ्यातलं सत्व काढून सद्गुरूला समर्पित करू तेव्हा. आणि जर आपलं सत्व त्याच्यावरलं निघत नसेल तर काय समजायचं आपल्याला ते ज्ञान होऊ शकत नाही. कारण आपलं सगळं सत्व कुठं गुंतून राहिलं? ऐश्वर्यामध्ये गुंतून राहिलेलं आहे. ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे मी त्याला म्हणतोय, पण ज्याच्याकडे ऐश्वर्य नाही त्याच्याकडे मन आहे बरं का, लक्षात घ्या. त्याच्याकडे वाणी पण आहे. सद्गुरूला ऐश्वर्याची आवश्यकता आहे असं अजिबात नाही. पण आपले सद्गुरू जर ग्रस्ती असेल तर आपलं देणं काम नाही का? आपलं देणं काम असेल, ऐक नाही. कारण गृहस्थी असेल तर मग त्यांना घरदार बायका पोरं आपल्यासारखंच असतं. परंतु ते घरदार बायका पोरामध्ये आहे का? आणि तुम्हाला अनुभव आहे का नाही? सगळे पाहतात की नाही समोर? मग नाही, ते घरदारामध्ये कधीच नाही, कधी डोकू सुद्धा पाहते नाही. म्हणजे मग आपण त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. हा नेम इथं शास्त्राने सांगितलेला आहे आपल्याला. मग ती सेवा करण्याचे अनेक प्रकार असतात आपल्याला, ऐक नाही. पहा चला पुढे जरा. आता समाधान क्रमाने उत्तर सांगतो. आता इथं क्रमाने उत्तर सांगायला सुरुवात
केलेली आहे. बघा आता तनु अर्पणाचा प्रकार, मला असं वाटतं काय ओवे चौथ्या अध्यायातच ओवे आलेले बघा. ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी आठी आणावे तरी या संताशी भाजावे सर्वस्वेशी. इथं सर्वस्वेशी म्हणजे हे सगळं त्यांना समर्पित करून संताला भाजावं, ऐक नाही. कारण संतांच्या हृदयात आपल्याला प्रवेश करायचा असतो. कारण तत्वज्ञान कुठं भरलेलं आहे? हृदयामध्ये आहे ना तत्वज्ञान, ऐक नाही. आणि त्या तुका म्हणे पोते देवे भरले नवे रीते. ती पोते अशी काय मोकळे का आपले असे भुस्याने फलकट ठेवलेली पोती आहेत का नाही? भरलेली पोती आहे त्या ठिकाणी. दुकानदार फक्त बाहेर माल थोडा ठेवतो, ऐक नाही. याचा अर्थ थोडाच माल असं नाही, आतमध्ये गोडाऊन गज भरलेली असतात त्याची. तसे ही तर सगळं भरून ठेवलेलं असतं, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यात आपल्याला काय करायचं? प्रवेश करायचा आहे. मग कसा प्रवेश करायचा? तर माऊली म्हणतात ते ज्ञानाचा कुरटा म्हणजे घर, आश्रय. संत म्हणजे काय? ज्ञानाचं घरे. त्या घरात प्रवेश करायचा आहे. घरात प्रवेश कसा करायचा? दरवाजातून प्रवेश करायचा का? खिडकीतून प्रवेश करायचा का? कौलं काढून प्रवेश करायचा? नाही, दारातूनच प्रवेश करायचा हा नेहमी, ऐक नाही. मग तेथे सेवा हा दारवंटा. सेवेच्या दारवंट्यातून त्या संतांच्या हृदयामध्ये घरामध्ये प्रवेश करायचा, ऐक नाही. तेथे सेवा हा दारवंटा. काय पुढं काय म्हटलं? तेथे सेवा हा दार तो स्वाधीन करी सुबटा ओळंगुनी. मग अशा पद्धतीनं काय करायचं? तो स्वाधीन करायचा. पण कसा स्वाधीन करायचा? तर सेवेने मात्र त्याला काय करायचं? स्वाधीन अशा पद्धतीचं करायचं असतं. बोलून झालं का आपल्याला लगेच माईक बंद करायचं, म्हणजे अडचण येत नाही. मग माऊली पण म्हणले तरी तनु मनु जीवे. आता किती प्रकार सांगितले माऊलीने? एक प्रकार काय सांगितलं? तनु मनु जीवे, आहे की नाही? आणि इथे एक धानाचा पण प्रकार आलेला आहे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. ही सेवा करता असताना मी सेवा केली असं वारंवार सांगायचं नाही. एखाद्या दिवस डाबा जरी दिला तर आम्ही डाबा दिला, आम्ही जेवण दिलं, हे काय वारंवार सांगत राहायचं असतं का? अगरवता करावे म्हणजे गर्व रहितपणे अशा पद्धतीने आपण काय करायची? सेवा करायची असते, ऐक नाही. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, मग अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित आपुले तेही सांगते पुसले. तुम्हाला अपेक्षित काय होतं? कशासाठी सद्गुरूची सेवा करत होते बरं तुम्ही? सद्गुरूची सेवा का करायची? तुम्हाला काय अपेक्षित होतं? मुक्त होण्यासाठी. ते ज्ञान पैगा बरवे, बरोबर, चांगलं उत्तम मुक्त करणारे ज्ञाने का नाही? ते अपेक्षित आपले तेही पुसते सांगते, सगळं सांगणार आहे तुम्हाला. आणि काय होईल? जेणे अंतकरण बोधले संकल्पने, अशा पद्धतीनं अंतकरणावरती हृदयावरती बोध प्राप्त करून देतात. मग काय होतं? संकल्प नाही, परत संकल्प विकल्प सगळं नष्ट होऊन जातं, ऐक नाही. मग संकल्प जेव्हा निर्माण होतो ना, कल्पना जेव्हा निर्माण होतात ना, तेव्हा आपल्या ठिकाणी जीवपणा म्हणजे हा संसारबंध तयार होतो. आणि संत काय करतात? संसार बंधनातून काय करतात? मुक्त करतात. पण श्रीगुरूची जवळ कृपा होत नाही ना, तोवर हे ज्ञान प्राप्तच होणार नाही. माऊली म्हणतात ऐसे ज्ञान प्रकाश पाहिलं ते मोहांधकारो जाईल, जे गुरुकृपा होईल पार्थ का. जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही तो मोहरूपी अंधकार आपल्या जीवनात जाऊ शकत नाही. आणि मोहरूपी अंधकार जायचा असेल तर काय? आयशे ज्ञान प्रकाश पाहिलं, असा ज्ञान प्रकाशाचा उदय उषाकाल त्याच्या जीवनामध्ये येईल आणि त्याने मोहरूपी अंधकार निघून जाईल. पण कधी? ते गुरुकृपा होईल पार्थ का. जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही अर्जुना, तोपर्यंत मोहरूपी अंधकार त्याच्या जीवनातला जाऊ शकत नाही, असा नेम आहे. म्हणून अशाच पद्धतीचं श्रीगुरूची आपण सेवा केली पाहिजे. माऊलीने 3 प्रकार सांगितले, विचारसागरामध्ये 4 प्रकार आले. याच्यातून एका प्रकाराने का होईना आपल्याला सेवा करता आली तर खूप झालं त्या ठिकाणी. पाहता तनु अर्पणाचा प्रकार. सद्गुरूच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करिता त्यांच्या घरचे सर्व काम निरअभिमानी होऊन करावे. सांगितलं का नाही बघा इथं? तरी अगरवता करावे दास्य सकळ. इथं निरअभिमानी झालं पाहिजे. मी हे केलं मी ते केलं हे सांगायला सुद्धा शिल्लक राहिलं ना नाही पाहिजे. म्हणून श्री सद्गुरूंच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करता, म्हणजे श्रीगुरूने सांगितलं आणि फक्त कुठपर्यंत लक्षात ठेवलं? जोपर्यंत श्रीगुरूच्या जवळ होते तोपर्यंत लक्षात ठेवलं. आणि श्रीगुरू निघून गेले आणि आम्ही झटकून काय केलं? घरी आलो, ऐक नाही. आणि ते वारंवार म्हणले, हे शब्द फार महत्त्वाचे, हे वाऱ्यावरती विरघळून जाऊ देऊ नका, असं त्याने वारंवार सांगितलं. घरी आलो,
झटकून मोकळं झालं, ऐका नाही, ही आज्ञेचे उल्लंघन झालं का नाही, हे उल्लंघन झालं. उलट जेवढा काळ आपल्याला सद्गुरूच्या सेवेमध्ये विचारामध्ये घालता येईल तेवढा उलट आपण घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सद्गुरूच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करता त्यांचे घरचे सर्व काम निराभिमानी करावे. म्हणजे श्रीगुरूने आता श्रीगुरू जर ग्रस्ती असेल, एखादं काम जरी आपल्याला सांगितलं असेल, आता ते सांगतेच नाही हो, नियमच असा आहे त्यांचा. उलट तुकोबराय काय म्हणले, शिष्याची जो नेग सेवा माने देवासारखे. उलट आपल्याला सद्गुरू आपल्याला देवासारखं मानतात की नाही. कोणावरती असे धावतात, कुठं काय करतात, काही नाही. उलट कधी कधी शीन झालं तर आपल्याला करून घेतात, समोरच्याला अजिबात कुठं त्रास देत नाही. प्रत्येकाचं अंतःकरण जपण्याचं ते काम करतच असतात. म्हणजे याचा अर्थ त्याने जर एखादं काम सांगितलं तर त्याचा अर्थ तिथं आपण अभिमान रहित होऊन सगळी कामं केली पाहिजे. असो, उल्लंघन न करता त्यांच्या घरचे सर्व काम निराभिमानी म्हणजे अभिमान कोणत्या प्रकारे न ठेवता करावे. त्यांना जरूर वाटत असल्या त्यांचे हातपाय चेपावे, ऐक नाही. आणि त्याला जर वाटत असेल, आता आता काही ना ती आज्ञा पण असते बरं का. आता जे मंडळी जवळ असतात त्या लोकांना हा विचार माहिती असेल, आहे का नाही. आता जे मंडळी दूर असतात त्यांना मात्र ही गोष्टी मान्य नसतात. एक सद्गुरू होते म्हणे आणि 2 शिष्य होते त्यांचे. आता ते जवळचे शिष्य, काही लहान असतात, वयाने छोटे असतात, अजून त्यांना काही अधिकार प्राप्त झालेला नसतो. मग असे जरा थोडे, मग ते पाय चेपायला कुठं काहीतरी सेवा करायला असतातच कधी कधी. मग ठरलं होतं म्हणजे एकाने उजवा पाय घ्यायचा आणि एकाने डावा पाय घ्यायचा, आहे का नाही. आणि तुम्ही तुमच्या पायाची सेवा करायची असं ठरवून दिलं. ठरवून दिल्याच्या नंतर एक दिवस असं झालं की उजव्या पायावाला एक म्हणला की महाराज मला जरा गावाला जायचंय, आता मी थोडे दिवस गावाला जातो. जा म्हणले, आता ते कायला बिचारे अडकून ठेवतील. आणि उजवा पायाची सेवा करणारा गेला गावाला, डावा पायाची सेवा करणारा होता तिथं, पण त्या दोघांचं होतं वाकडं. तो म्हणला आता कसा हा गावाला गेला, आता याच्या पायाची काय मी सेवा करेल का, याच्या पायाची तर सेवा करणार नाही, हाय तो पाय मोडून टाकतो म्हणला मी. उलट त्याने काय केलं, थोडा गमतीदार दृष्टांत आहे. त्याने त्याच्या पायाची सेवा केली, त्याच्या डावा पाय होता त्या डाव्या पायाची सेवा करायची, उजवा पायाचं फार वाटोळं करून टाकलं, ठेवलाच नाही नीटनेटका पाय, आहे का नाही. आणि मग कालांतराने तो उजवा पायाची सेवा करणारा आला, त्याने म्हणला माझ्या उजव्या पायाची सेवा चालूच होती, त्याने पाय मोडून टाकला म्हणला, आता याचा हा डावा पाय तरी मी ठेवेल का म्हणला. त्याने त्याचा तो म्हणला गावाला जाऊ दे याला. तो कालांतराने गावाला गेला आणि याने याचा 10वा पाय मोडून टाकला. आता हे पाय नक्की मोडली कोणाची, ऐक नाही. अशी सेवा करायची असते का, अशी सेवा नाही करायची. मग वेळ आल्याच्या नंतर हातपाय चेपावे, सेवा करायची. हे गमतीदार एक दृष्टांत होता नेहमी ऐकण्यात. त्यांना जरूर वाटत असल्यास त्यांचे हातपाय चेपावे. सद्गुरू संन्याशी असल्यास त्यांचा मठ झाडणे, सारवणे, छट्या धुणे, पाणी आणणे, भांडी घासणे असे ज्यावेळी जे काम पडेल ते करावे. बघा आता इथं काय काय सांगितलं. तर त्यांचं असं म्हणणं आहे का सद्गुरू जर संन्याशी असेल तर काय करावं, त्यांचा मठ झाडणे, ऐक नाही, मठ म्हणा जे काही असेल त्या ठिकाणी कुट्या वगैरे त्या झाडून काढणे, त्या सारून घेणे, त्या छट्या वगैरे असतील त्या धुवून आणणे, ऐक नाही, पाणी आणणे, ऐक नाही, भांडी घासणे घरातली, ही जे काही कामं त्या ठिकाणी असतील ते कामं आपण त्या ठिकाणी करत राहावी. असे ज्यावेळी जे काम पडेल ते मात्र आपण करत राहावे. असं म्हणू नये का हे काम माझं काम नाही, हे मी करू शकत नाही, हे काम दुसऱ्याचं आहे, असं मात्र म्हणत राहू नये. जे काम आपल्याला दिसेल ना ते काम आपण त्या ठिकाणी करत राहावं, असा नियम असतो. सद्गुरू ग्रस्त असल्यास त्यांच्या इच्छेनुरूप घरची कामे करण्यास शरीराचा उपयोग करायचा. सद्गुरू जर ग्रस्त असेल, त्यांची पण इच्छा असते ना, काहीतरी गोष्ट आपल्याला करायला लावतात, ही गोष्ट घेऊन या, ऐक नाही. असं जर त्यांनी आता ते सांगतील तो भाग वेगळा आहे, ऐक नाही. नाही सांगितलं तर कधी कधी जर समोर जर दिसत असेल आणि आपल्यामुळे जर आडून पडत असेल तर आपण जास्त भाव खात राहू नये. उलट दिसलं का लगेच वेळ न लावता ती घरची कामं त्यांची आपण अशा पद्धतीनं करत राहावे. उलट काही जर द्यायचं असेल तर आडवेळ घेऊ नये, काही कारणं सांगू नये, जमलं तर लगेच द्यायचा प्रयत्न करावा, ऐक ना. ते विरोध करतील पण विरोध जरी करत असेल, आता मी तुम्हाला सांगत असताना तुमच्या डोळ्यासमोर आपले सद्गुरू दिसतात की नाही, सद्गुरू दिसतात, आहे की नाही. आणि त्यांचं काम तर किती व्यापक आहे आपण पाहतो की नाही. असं सांगितलं का आपले सद्गुरू आपल्या डोळ्यापुढं आलेच पाहिजे आणि त्यांची सेवा अशा पद्धतीनं आपण केलीच पाहिजे.
असो. सद्गुरुग्रस्त असल्या त्यांच्या इच्छेनुरूप घरची कामे करण्यास शेरडाचा उपयोग करावा. सद्गुरुग्रस्त नसतो असे नाही. आता कोणी म्हणाल अहो सद्गुरू म्हणजे संन्याशीचा असतो, तो काही ग्रस्ती असतो का? असं काही नसतं. सद्गुरू ग्रस्ती पण असतील आणि संन्याशी पण असतील. सद्गुरूचं सफेद वस्त्र धारण केले, भगवी वस्त्र धारण केले, यावरून सद्गुरू ठरतो का? उलट तो ब्रह्मज्ञानी आहे, तो श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे आणि दयाळू आहे. संन्यासी असेल आणि तो श्रोत्रिय नसेल, ब्रह्मनिष्ठ नसेल आणि दयाळू पण नसेल, तर तो संन्यासी आहे. मग तो सद्गुरू होईल का कोणाचा? नाही ना. आणि ग्रस्ती असेल तर श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू असेल तर तो सद्गुरूच आहे. म्हणून सद्गुरूचे लक्षण कसे सांडले? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. तो कुठे असू शकतो, ग्रस्ती असेल, संन्यासी असेल. सद्गुरूचं लक्षण या 3 विचारांनी घ्यायचं असतं. म्हणून जसे असे नाही, कारण उद्दालक, याज्ञवल्क्यादी ग्रस्त सद्गुरू असल्याची वेदांत प्रसिद्ध आहे की नाही. श्वेतकेतू, उद्दालक हे आपण पाहिलं की नाही. श्वेतकेतू म्हणजे त्यांचा मुलगा, उद्दालकांचा मुलगा होता श्वेतकेतू. त्याची उद्दालक हे पण आहेत. उद्दालक म्हणजे अष्टावक्राचे आजोबा. होय. हो, अष्टावक्राचे ते आजोबा होते उद्दालक स्वामी. ऋषी होते ते, ऐक नाही. म्हणून हे उद्दालक म्हणा. याज्ञवल्क, ऐक नाही, याज्ञवल्काचा आपण संवाद पाहतो की नाही. याज्ञवल्क्याला किती पत्नी होत्या? मैत्री आणि गार्गी. गार्गी नाही, मैत्री आणि काय त्याचं नाव दुसरीचं पहा बरं, आठवतंय कोणाला? कात्यायनी. मैत्री आणि कात्यायनी या 2 पत्न्या नव्हत्या का त्यांना? 2 पत्न्या होत्या त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ ते ग्रस्त नव्हते का? ग्रस्ती होते. मग जाऊ दे 2 पत्न्या. जनक राजाला किती पत्न्या होत्या? आणि ते ग्रस्त नव्हते का? ग्रस्तच होते. पण किती उदास होते बरं? उदास होते, ऐक नाही. तुका म्हणे राज्य करिता जनक, आग्ने माझी एक पाव जळी. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील. म्हणून याज्ञवल्क्यादी ग्रस्त सद्गुरू असल्याची वेदांत प्रसिद्ध आहे. याप्रमाणे सद्गुरू सेवेत स्थूल शरीराचा उपयोग करणे हा तनु अर्पण प्रकार आहे. आता तनु म्हणजे शरीर अर्पण कसं करायचं, हा अर्पणाचा प्रकार आपल्याला कळला की नाही? कळला पण, आणि लक्षात ठेवायचा, तो विसरून जायचा नाही. म्हणून अशा पद्धतीनं सद्गुरू सेवेत स्थूल शरीराचा उपयोग करणे हा तनु अर्पणाचा म्हणजे शरीर अर्पणाचा प्रकार आहे. पुढे पहा. आता मन अर्पण. आता आपल्याला काय करायचंय? सद्गुरूला मन अर्पण त्या ठिकाणी करायचं. कसं मन त्या ठिकाणी अर्पण करायचंय, हा पण या ठिकाणी एक विचार आलेला आहे. उलट माऊली सांगतात की आता आपण नेहमी पाहतो की नाही, तर एखादी सासरवासन जर स्त्री असेल ना, तर तिच्या माहेरवरून जर कुत्रं आलं तरी त्या कुत्र्याचा किती जवळ असतो बरं? ती म्हणते माझ्या माहेरचं कुत्रं आहे का नाही. हा प्रकार सुद्धा माऊलींच्या विचाराच्या पुढं सामान्य ठरला. ते म्हटले उलट ज्या दिशेला माझे सद्गुरू असेल त्या दिशेकडून येणारी हवा सुद्धा मला फार प्रिय आहे. किती आपल्या सद्गुरूवरती प्रेम असेल बरं? इतकं विशेष प्रेम आपल्याला त्या ठिकाणी असलं पाहिजे. कुत्रा आलं याच्यात विशेष नाही, तिकडची हवा जरी आमच्याकडे आली तरी आम्हाला खूप आनंद होतो, असं माऊली म्हणतात. आता मन अर्पण प्रकार. आज्ञा मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते, ऐक नाही. आज्ञा म्हणजे काय? एक आज्ञेने मनुष्य असतात, विचारहीन मनुष्य असतात, ऐक नाही. त्याला सद्गुरूची सेवा वगैरे काय कळते का? सद्गुरूची सेवाच कळत नाही. उलट सद्गुरू म्हणजे काय? उलट नाथ महाराजांचा अभंग आहे बघा. गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देव तया जवळे असे. हाय का नाही असा अभंग? गुरु काय? गुरु परमात्मा आहे. परेशु, ऐक नाही, सगळ्यात श्रेष्ठ असणारा, पर म्हणजे श्रेष्ठ, परम श्रेष्ठ असणारा कोणी? ईश्वर आहे. कोण? गुरु. हाच परमात्मा परेशु, सगळ्यात श्रेष्ठ असणारा ईश्वर आहे. आयसा ज्याचा दृढ विश्वास, असा त्याचा काय? पक्का विश्वास झालेला आहे. आपला सुद्धा असाच विश्वास असला पाहिजे. नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये जनार्दन स्वामीविषयी काय? पूर्ण विश्वास आहे का माझे गुरु म्हणजे कोण आहे? साक्षात परमात्मा आहे, साक्षात दत्त आहे, असा त्यांचा पूर्णपणे काय होता? विश्वास त्या ठिकाणी असला पाहिजे. नेहमीच लोक म्हणतो
फक्त म्हणतो आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर. त्याच्यामध्ये गुरुर त्याला जास्त असतो गुरुर, आहे का नाही? तसा गुरुर नसला पाहिजे, गुरु आहे का नाही, परमात्मा असला पाहिजे, असा त्याचा साक्षात अनुभव असला पाहिजे. असो. मन अर्पण प्रकार. आज्ञा मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते. ती भक्तीने ईश्वर आपल्यावर प्रसन्न होऊन आपले कल्याण करील या हेतूने असते. त्याप्रमाणे सद्गुरू आपल्यावर प्रसन्न व्हावेत, ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे या विचाराने मनात सद्गुरूविषयी अत्यंत प्रीती असून दोषबुद्धी स्वप्नात येऊ न देता शंकर विष्णू ब्रह्मदेव वगैरे ज्या काही देवता आहे त्या सर्व देवता माझे श्री सद्गुरूच आहे, अशा सद्गुरूंची प्रसन्नता आपल्यावर होऊन आपले कल्याण व्हावे म्हणून रात्रंदिवस श्री गुरूंचे ध्यान करावे या मनोव्यापारास मन अर्पण प्रकार मानतात. आता मन अर्पणाचा प्रकार कसा उदाहरण देऊन सांगतात. आज्ञा मनुष्य असतो का नाही, त्याची ईश्वरावरती काय असते, फार श्रद्धा भक्ती असते, बरोबर की नाही? भक्तीने ईश्वर आपल्यावर प्रसन्न होऊन आपले कल्याण करेल ह्या हेतूने असते. त्याची ईश्वरावर श्रद्धा कशी असते बरं? काल चतुर्थी झाली, ईश्वरावरती श्रद्धा आहे का नाही? एकादश आली, ईश्वरावरती श्रद्धा आहे का नाही? बरं, हे उपवास तापवास तुम्ही का करता? ईश्वराने आपल्यावरती प्रसन्न व्हावं, ईश्वर आपलं कल्याण करेल असा ज्ञानी मनुष्याचा विचार आलाय का आज्ञा मनुष्याचा विचार आलाय? सांगा आता. शब्द काय दिला त्याने? अज्ञानी. आज्ञा मनुष्याचा विचार आलाय. आणि ज्ञानी मनुष्याचा विचार आला तर त्याला काय, त्याला सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे त्या ठिकाणी गुरुपौर्णिमा आली का त्याला उदान येतं, त्याला आनंदाचं भरतच येतं, आहे का नाही? अशी अशी त्याची अवस्था असते. म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी करू नये याचा आपल्याला काही विरोध करायचा आहे का? विरोध करायचा नाही. आपल्याला श्रीगुरूचं महत्त्व या ठिकाणी सांगायचं आहे. आज्ञा मनुष्याला काय फक्त श्रीगुरूची सेवा करायची, ईश्वराची सेवा करायची, उपवास तापवास करायचे, ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे आणि तो आपलं कल्याण करेल, आहे का नाही? पण इथं उलट सद्गुरू हे साक्षात काय ईश्वर आहे आणि गुरु परमात्मा सगळ्यात श्रेष्ठ असणारा, तो देवांचा देव असणारा कोण आहे? हा सद्गुरू ईश्वर त्या ठिकाणी आहे. बरं, आता आज्ञाने मनुष्याचं झालं. त्याप्रमाणे श्री सद्गुरू आपल्यावर प्रसन्न व्हावेत, ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे, आहे का नाही? त्याचप्रमाणे जसं आज्ञा मनुष्याला असं वाटतंय की नाही, तसं ज्ञानी मनुष्याला सुद्धा वाटलं पाहिजे का हे आपले सद्गुरू आपल्यावरती प्रसन्न मात्र झाले पाहिजे आणि ते प्रसन्न झाले तरच आपलं कल्याण होईल, आहे का नाही? एक वेळेस देव रुसला तरी चालेल, सद्गुरू त्यांना कसे तरी म्हणवू शकतात, सद्गुरू त्यांना कसे तरी समजवू शकतात. पण सद्गुरूच रुसला तर देव त्याला कसं काय हे करेल बरं, समजवून सांगेल, आहे का नाही? देव रुसला तरी चालेल, रुसू द्या, पण सद्गुरू आपल्यावरती कधीच रुसता कामा नये. एखादी चुकी जर झाली आणि ते आपल्याला काही जरी बोलले, उलट ते जरी बोलले असे आपल्याला, आहे का नाही, दुखावलं जरी आपल्याला, तरी आपल्यावरती जणू काही त्यांनी उपकारच केले असं सद्गुरूचा एकही शब्द आणि व्यर्थ आहे असा मनामध्ये कधीच भाव येऊ द्यायचा नाही. मनामध्ये कधीच सद्गुरूविषयी द्वेषबुद्धी मात्र येऊ देऊ नये. आता हे या तरंगामध्ये आपल्या सद्गुरूविषयी किती बळकट अशा पद्धतीची श्रद्धा निर्माण झाली का नाही, आणि हे बाकीचं काही नाही कळलं तरी ह्या तरंगातला हा विचार मात्र आपल्या मनामध्ये कधीच जाऊ देऊ नये. याच्यातला एक सुद्धा शब्द विरघळू देऊ नये. उलट वारंवार सकाळचं उठलं ना, काही नाही करता आलं ना तुम्हाला, एवढे फक्त प्रकार लक्षात ठेवता आले ना, तर शास्त्र तुम्हाला यथार्थ रूपाने कळालं श्री गुरु सेवा कशी आहे. एक दिवस ह्याच सेवेनं तुमचं अंतःकरण प्रसन्न होईल आणि सद्गुरू तुम्हाला अशा पद्धतीनं बोध प्राप्त करून संसार बंधनातून मुक्त करतील. म्हणून असं म्हटलं की त्याप्रमाणे म्हणजे आज्ञा मनुष्याचा जसा विचार आहे अगदी त्याप्रमाणे म्हणजे ज्ञानी मनुष्याने सांगितलं की सद्गुरूवर आज्ञाऐवजी सुकाम नाही का रामकृष्ण हरी? हा? आज्ञाऐवजी इथं सुकाम शब्द पण चालेल ना? सकाम उपासना. सकाम धरा, आज्ञा धरा, काय धरायचं तुम्हाला तो धरा, आहे का नाही? जशी त्यांची असते श्रद्धा ईश्वरावरती तशी ज्ञानी मनुष्याची, आहे का नाही? आणि आपल्या सद्गुरूवरती श्रद्धा असायला हवी. आता तिथं त्यांची श्रद्धाच आहे, पण ती श्रद्धा यथार्थ रूपाने नाही, आहे का नाही? एवढं लक्षात घ्यायचं. त्याप्रमाणे सद्गुरू दिले सर्वसामान्यांना आज्ञानी शब्द लगेच कळतो ना. हा सर्वसामान्यांना आज्ञानी म्हणून तो शब्द दिलाय बाबांनी तिथे. असं चला
ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे या विचाराने मनात श्री सद्गुरूविषयी अत्यंत प्रीती असून आहे का नाही, त्या या प्रकारे आहे का नाही, सद्गुरूविषयी अत्यंत प्रीती असून दोषबुद्धी स्वप्नातही येऊ न देता, म्हणजे स्वप्नामध्ये त्यांच्याविषयी कधीच आपण तोंडावरती कधी बोलायचंच नाही, उलट आपण नजर कधी वर करून पाहू नये. तुम्हाला जर तत्वज्ञान विचार मांडायचा असेल तो भाग वेगळा आहे. आपल्याला अजून कशातच काही कळत नाही आणि लगेच मांडीला मांडी लावून बसायचं, असं मात्र कधी करायचं नाही, आहे का नाही. आता अनेक वेळा अनुभव येतो की असं कुठं खाली बसलं का ते बसू देते नाही, आपल्याला जवळ घेत असेल तो भाग वेगळा आहे, का नाही. पण जोपर्यंत आपण अधिकाराचे होत नाही, ते प्रत्येकाचं परीक्षण करतात, कोणत्या वेळेला काय गोष्टी द्यायच्या असतात, असा त्यांचा नियम आहे आणि जवळ अनुभवाला येतो. एवढं सांगून सुद्धा आमच्यासारख्या आज्ञाला अजून तरी यथार्थ नाही जाणता आलं, जे आम्हाला आमचं कबूल आहे. म्हणून अशा पद्धतीनं चुकीचं जर ते काही समजा आपल्याकडून त्यांच्याविषयी समजा एखादी गोष्ट आपल्याला नाही दिली किंवा चुकून आपण जर हुकूनही गेलो त्यांच्या नजरेतून, तरी आपण असं नाही म्हणायचं का बघा ना आता आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही त्याने आणि त्यांच्याविषयी आता काय आम्हाला श्रद्धा नाही, काय नाही राहिलं, असं मात्र करून कधी त्यांचा त्याग करू नये, कधी त्यांच्याविषयी दोषबुद्धी आपल्या मनामध्ये येऊ देऊ सुद्धा नाही. आणि जर दोषबुद्धी आपल्या मनात येत असेल तर आपल्या मनामध्ये सगळ्यात मोठं पाप आलंय का, त्या पापाच्या माध्यमातून काय होईल, आपला सगळा पुण्याचा नाश होईल. माऊली तुकोबऱ्या म्हणतात की नाही, संताचे गुणदोष आणि तया मना केला ह्या ओघाना सुकृताचा. सुकृत म्हणजे आपलं पुण्य. आता संत असतात हो थोडेफार गुणदोष, आता पुढच्या पानावरती तो मुद्दा येणारच आहे, त्यामध्ये आपण विचार करू, आता नको त्याचा विचार. इथं मुद्दा लक्षात घ्या की दोषबुद्धी स्वप्नातही येऊ न देता शंकर, विष्णू, ब्रह्मदेव वगैरे ज्या काही देवता आहेत त्या सर्व देवता माझे श्री सद्गुरूच आहे. पाहता काय म्हटलं त्याने, ह्या सगळ्या देवता आहे का नाही, आता मगाचीच होई म्हटलं की नाही, तैसा पुढत पुढती मी अभिवंदेला श्री गुरुची जो आभेला आशित मनोरची पुरवित तो. म्हणजे सगळे यांना नमस्कार करायला तर वेगळं राहिलं का, हे ब्रह्मदेव यांना नमस्कार करा, हे शंकर यांना नमस्कार करा, हे विष्णू, हे गणपती, हे देवी, हे कुबेर यांना नमस्कार करायला आता वेगळं उरलं का, उरलंच नाही. उलट कोणाला नमस्कार करायचा, सद्गुरूला नमस्कार करायचा. सगळ्या तीर्थाचं स्नान करायचं का, कुठं तीर्थाचं स्नान करायचं जर झालं तर कुठं स्नान करावा, गंगेत स्नान करा, आपलं समुद्राचं स्नान करावा. सगळ्या रसाचं रसपान करायचं तर अमृताचं रसपान करा. आणि सगळ्याला जर दंडवत घालायचं असेल, सगळ्याला नमस्कार करायचा असेल तर सगळ्या देवांना नमस्कार. मातृदेव, पितृदेव, सगळेच देव एक सद्गुरू देव, एका सद्गुरू देवाला नमस्कार केला का सगळ्याला नमस्कार करा, सगळ्यांना नमस्कार होतो असा आपल्या अंतःकरणामध्ये दृढ भाव असला पाहिजे. याच्यात तेळ मात्र सुद्धा शंका येऊ देता कामा नये. त्या सर्व देवता माझे श्री सद्गुरूच आहे, अशा श्री सद्गुरूची प्रसन्नता आपणावर होऊन आपले कल्याण व्हावे म्हणून रात्रंदिवस श्री सद्गुरूचे ध्यान करावे. ऐक ना, आता ध्यान ते तर सद्गुरू स्मरण ऐक नाही म्हणतं कुठेतरी 6व्या अध्यायात उभे आलेले, तिथं म्हणजे तेथे आदरतेनं तिथं स्मृतीचे आधारे सबाई सात्विक भरे. ऐक नाही, सात्विकता भरायची असेल तर तेथं सद्गुरू स्मरण, पहिल्यांदा सद्गुरूचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. म्हणून या मनोव्यापारास मन अर्पण प्रकार म्हणावा. म्हणून अशा पद्धतीनं हा कोणता व्यापार आहे, मनाचा व्यापार आहे, याला मन अर्पण प्रकार म्हणावा. आता पुढचा प्रकार पहा, वाणी अर्पण प्रकार. आता ही वाणी कशी सद्गुरूला अर्पण करायची आहे का नाही, वाणी अर्पण करता असताना ना सद्गुरू म्हणजे आपल्या वाणीमध्ये आपल्या तोंडात भिजायलाच घातले की काय, असं झालं पाहिजे. आमचे दादा असे म्हणले, आमचे दादा तसे म्हणले, आमच्या दादाने हे सांगितलं, आम्हाला ते सांगितलं. दुसरं काय तुम्ही सांगता का नाही, आम्हाला दुसरं काय सुचतच नाही, आम्हाला फक्त तेवढंच असतं. हे सारखं म्हणत राहायचं, आमच्या सद्गुरूने हे दिलं, आमच्या सद्गुरूने ते दिलं, आम्हाला हे सांगितलं, आम्हाला ते सांगितलं. तुम्हाला प्रत्येक शब्दामध्ये आमचे सद्गुरू म्हणतात, आमचे दादा म्हणतात, आमचे महाराज म्हणतात, असं वारंवार म्हणत राहणं, याचाच अर्थ काय, ही वाणी कोणाला समर्पित झाली, त्यांना समर्पित झाली, असा त्याचा अर्थ होतो. सद्गुरूंचे गुणवर्णन नेहमी करणे ऐक नाही, म्हणजे आमच्या सद्गुरूने काय काय दिलं, आमच्या सद्गुरूने काय काय केलं, हे सतत ऐक नाही, हे काय करत राहायचं, वर्णन नेहमी करत राहणे. कोणत्याही मनुष्य व्यक्तीत न्यून्याधिक दोष असणारच. बघा आता कोणी जर व्यक्ती असेल, आता इथं फार महत्त्वाचा विषय आला, आता ती व्यक्ती असेल त्याचं अंतःकरण सत्व रजतम याच गुणाने तयार असतं की नाही,
का असं कोणाचं अंतकरण आहे का त्याच्यामध्ये ना रजगुण आणि तमगुण आलेच नाही, फक्त सत्वगुण आहे? असं कधी होईल का हो? असं कधी होत नाही ना. फक्त प्रकार त्याच्यामध्ये असा असतो की काहींचा सत्वगुण अधिक असतो, काहींचा रजगुण तमगुण अधिक असतो, काहींचा रजगुण सत्वगुण अधिक असतो, काहींचा सत्वगुण तमगुण अधिक असतो. गुण गुणाच्या ठिकाणी वावरत असतात. गुण त्याचे कमी जास्त होऊ शकतात की नाही? होऊ शकतात. म्हणजे त्या गुणावरून तुम्ही त्यांची ओळख करून घेताल का? गुणावरून त्यांची ओळख करू नये. उलट सद्गुरूचं लक्षण करताना काय केलं आपण? स्तोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू किंवा कृपाळू हेच सद्गुरूचं लक्षण केलं का? तुम्ही त्याच्या गुणावरून त्याचं वर्णन करता? नाही ना, आहे की नाही? आता एक दिवस असं झालं, म्हणजे आमची चुकी आम्ही कबूल करतो. आळंदीला जेव्हा गेलो आणि जाधव बाबा सांगून झालं, घेतली मशिरी लावायला आणि बसले मशिरी लावत. म्हणले बघा हे सद्गुरू. असं सुरुवातीला म्हणजे माझं पापच आडवं आला, तर हे कबूल करणं गरजेचं आहे का नाही? म्हटलं बघा सगळ्या लोकांना तत्वज्ञान देतात आणि स्वतः बसले मशीर लावत. असं मी मनात विचार आला. पण जेव्हा तो अभंग मला सापडला ना, संतांचे गुणदोष आणता या मना, केला या उगना सुकृताचा, एवढा दोष माझ्या मनामध्ये आला. किती माझं पुण्याचा नाश झाला असेल बरं. वारंवार कितीतरी दिवस त्यांचे गुणगान गाऊ 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 परत कुठेतरी पुण्य तयार केलं. म्हणून तुकोबाराय म्हणले, संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा ओर फोडी. म्हणून हे फलकट असा विचार मात्र कधी मनामध्ये आणू नये, असा नियम असतो. पाहता सद्गुरूचे गुणवर्णन नेहमी करणे. कोणत्याही मनुष्य व्यक्तीस न्यून अधिक दोष असणारच, कमी जास्त दोष हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात असणारच, आहे का नाही? म्हणून कारण शरीर मात्र त्रिगुणात्मक आहे. देह त्रिगुणाचा बांधा. हे शरीर कसं आहे? एका गुणाचा बांधा आहे का बरं? याच्यामध्ये सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमगुण आहे. सत्व रज कमी जास्त होतच राहतात, एक सारखेपणा कधी नसतो. आपल्या घरी तरी बघा ना, हे वातावरण तरी बघा ना, सगळं आता सारखेपणा आहे का? आता किती गार थंड वाटतो, दुपारून किती ऊन असतं, संध्याकाळी किती वारा सुटतो. वातावरणामध्ये कधी एक सारखेपणा नसतो. आपल्याला फक्त असं वाटतं की आपले सद्गुरू असेच असले पाहिजे, असे आखेत रेखेतच असले पाहिजे, असं आपल्याला वाटतं, म्हणजे ते सद्गुरू. अरे वेड्यावर, तसं सद्गुरूचं लक्षण करूच नाही. उलट सद्गुरूचं लक्षण करताना कसं करावं? स्तोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू अशा स्वरूपाने सद्गुरूचं लक्षण करावं. या गुणांवरून सद्गुरूचं लक्षण करू नाही. ते वेड्यासारखे कधी कधी बोलू शकतात, आणि मग बोलले म्हणून काय? त्यांचं वेड्यासारखी बडबड सुद्धा कशी असते? वेदाला अनुसरूनच असतात, आहे का नाही? तुका तरी सहज बोलेवाने, वेडे वाकडे जरी बोलले तर तुमचं कल्याणच करतील, आहे का नाही? ब्रह्मव्यता हा ब्रह्मरूपच असतो, लक्षात घ्या. म्हणून त्यांच्यामध्ये त्रिगुणात्मक शरीर असल्यामुळं अंतःकरणामध्ये सत्व रज तम कमी जास्त हे होऊ शकतात. 14व्या अध्यायामध्ये पाहिलं का तुम्हाला ते कळून जाईल गुणाचा प्रकार. त्यात असणारे रजतमांश आपापले कार्य करणारच. आता सत्वगुणाचं वर्णन केलं नाही. आता सत्वगुण म्हणलं का शांत वृत्ती असते, ऐक नाही? त्याच्यात क्षमा असते, औदार्य असतं, प्रसन्न असतं, दया असते. हे सगळं शांत वृत्तीचं म्हणजे सत्वगुणाचं कार्य असतं. जर ती वृत्ती रजगुणाची असेल तर कशी वृत्ती असेल? घोर वृत्ती असते, घोर. तिला सतत घोर लागलेला असतो, ऐक नाही? हे कर ते कर ते कर, ते गप राहणारच नाही वृत्ती. ही घोर वृत्ती असते. आणि तमगुणाची वृत्ती असते, ती कशी असते बरं? तमोगुणाची वृत्ती, त्याच्यामध्ये मोह असतो, भय असतं, हे पण असतं. म्हणजे हे रजतामाची काय वृत्ती त्या ठिकाणी तयार होऊ शकते. आणि अशी वृत्ती त्यांच्या ठिकाणी दिसली, ती कधी कधी फार चिडचिड करताना दिसतात. म्हणजे रजगुण तमोगुण जागा झाला का नाही? हा, म्हणजे कधी कधी स्नेह करतील, कधी भय निर्माण होईल. हे रजतमाचं जर गुण असेल तर हेच गुण असतात असं नाही. सत्वगुण जागा होतो. जेव्हा तुम्हाला तत्वज्ञान सांगतात तेव्हा सत्वगुणच जागा आहे का नाही त्यांच्या अंतःकरणात? सत्वगुणच जागा असतो. नेहमी ते म्हणत असतात, मला उलट हे फिरणं, अमुक करणं, तमो करणं नको वाटतं, शीण झाला वाटतो. तमाचा त्यांना फार शीण झालेलं आहे. पण पर्याय नाही, प्रारब्धातच आलं ना. उलट कीर्तन करायला लागले, कथा करायला लागले, तर ते म्हणल्यात मला परत हुरूप येतो. उलट अंगी प्रेमाचे भरते, निघे उतार चढते, इतकं आम्हाला भरती येतं त्याच्यात. म्हणजे याचा अर्थ सत्वगुण त्यांचा आवडीचा आहे, पण आता प्रारब्धाने त्यांना अशा गोष्टी येतच असतात. त्याच्यावरून त्यांची मात्र ओळख करू नये आपण. त्यात असणारे रजतमांश आपापले कार्य करणारच. म्हणून व्यवहारदृष्ट्या किंवा प्रवृत्तीशास्त्रदृष्ट्या श्री सद्गुरूंच्या वर्तनात आज्ञे लोक दोष वर्णन करत असल्यास ते दोष स्वतः केव्हाही न उच्चारणे, वास्तविक
निवृत्तीशास्त्रदृष्ट्या ब्रह्मवेत्या सद्गुरूचे ठिकाणी ते दोष नाही, आहे की नाही. वास्तविक पाहिलं तर व्यवहारदृष्ट्या किंवा प्रवृत्तीशास्त्रदृष्ट्या, आहे का नाही. आता काही काहींची तशी प्रवृत्ती असते का नाही, व्यवहारदृष्ट्या आहे का नाही, असतंच, आहे का नाही. दोन मार्ग सांगितले, एक प्रियेचा मार्ग सांगितला, एक श्रेयचा मार्ग सांगितला, एक कर्माचा मार्ग सांगितला, एक ज्ञानाचा मार्ग सांगितला. आता इथं काय दिलं, प्रवृत्ती शास्त्रदृष्ट्या, आहे का नाही, त्यांची प्रवृत्ती थोडीफार या विचारात त्या विचारामध्ये होत असते. मग ते प्रवृत्ती जरी झाली असते पण ते खरी प्रवृत्तीमध्ये आहे का निवृत्तीमध्ये आहेत. ते त्याला मंदिर जरी बांधायचं म्हणजे मंदिर बांधण्यामध्ये प्रवृत्ती आहे का, त्या मंदिराच्या माध्यमातून तुम्हाला मुक्त करायचं ज्ञान देऊन, याच्यातलं तात्पर्य याच्यात खरंय. म्हणजे तुम्हाला सगळ्यातून निवृत्त करायचे. एखादा आहे ना, ऐका थोडं असं समजून घ्या. आपल्याला समजा ते 10 फुटाचा खड्डा आहे, बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यावरून उडी जर मारायची झाली तर आपण काय करतो, खड्ड्याच्या जवळून पटकन पुढं उडी मारतो का 10 पावलं मागे येतो. काय करतो आपण, उडी जर 10 पावले मागे. 10 पावले मागे येऊन उडी मार. मग त्यांची तुम्हाला ती प्रवृत्ती जर दिसत असेल तर ती प्रवृत्ती आहे का खरी निवृत्तीच आहे. उलट निवृत्त व्हायचंय, पलीकडे जायचंय आपल्याला, म्हणून तुम्हाला ही प्रवृत्ती दिसली. व्यवहारदृष्ट्या आहे, लक्षात घ्या, ऐका नाही. पारमार्थिक दृष्ट्या त्यांचा मार्ग निवृत्तीच आहे, लक्षात घ्या. पण रजतम अंश दिसत असेल, हे प्रवृत्तीनं व्यवहारदृष्ट्याने दिसत असेल, पण खरा तात्पर्य काय त्यांचा निवृत्तीचाच विचार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्या व्यवहारदृष्ट्या म्हणा किंवा प्रवृत्तीशास्त्रदृष्ट्या सद्गुरूच्या वर्तनात आज्ञे लोक दोष वर्णन करतात. अहो यांना हे करू वाटतं, ते करू वाटतं, आणि हे कसले सद्गुरू, आहे का नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर आज्ञे लोक म्हणजे अज्ञानी लोकांना अशा पद्धतीनं दोष निर्माण होतो. आता विचारसागर शिकलो, आता आपलं अज्ञान राहील का काही, आता आपल्याला कळलं का नाही. अहो त्यांनाही घरदार बायका पोरं सगळ्या गोष्टी असतात का नाही. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. जगद्गुरु तुकोबराय सगळ्याचं कल्याण करून गेले का नाही सदैव वैकुंठाला, ऐका नाही. मग मला सांगा, संसार त्यांना कुठं सुटला का. जेव्हा ते सदैव वैकुंठाला निघाले तेव्हा 6 महिन्याचं मूल, ती जिजाऊ माता गर्भवती होते, ती आवली गर्भवती होते. म्हणजे संसार काय सुटला का, संसार आपापला केला का नाही. अहो ते अंतकरणाचा विषय असतो, तो अंतकरणामध्ये रजतम हा प्रत्येकाचाच असतो, असं काही नसतं, आहे का नाही. आता मुलं बाळ झाली याचा अर्थ अंतकरणामध्ये रजतम होतात, आणि संन्यासाला नसतो असं नाही, तो वेगळ्या अर्थाने उत्पन्न होऊ शकतो. याचा अर्थ आज्ञे लोक त्याच्यात दोष काढतात, आहे का नाही. पण शाने लोकांनी मात्र स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ दयाळू असं त्यांचं अंतकरण आहे असं समजून त्यांना शरण मात्र गेलं पाहिजे. उदाहरणं भरपूर आठवली पण वेळ आपल्या हातात नसतो. वर्णन करत असतात ते दोष स्वतः केव्हाही न उच्चारणे. म्हणजे आता ज्ञानी मनुष्याने अशा पद्धतीनं ते दोष कधीही उच्चार मात्र करत राहू नये. वास्तविक निवृत्तीशास्त्रदृष्ट्या ब्रह्मवेत्या सद्गुरूचे ते ठिकाणी दोष नाही. वास्तविक पाहिलं तर निवृत्त शास्त्रीयदृष्ट्या यांची सगळीकडे काय प्रवृत्ती आहे की निवृत्ती आहे. दिसायला प्रवृत्ती, वास्तविक काय ते निवृत्तीच्याच मार्गाला लागलेले आहेत. म्हणून निवृत्तीशास्त्रदृष्ट्या ब्रह्मवेत्या सद्गुरूच्या ठिकाणी ते दोष नाहीचे. हे वर्ण जाणून शिष्याच्या वाणीने दोष वर्णन होणे शक्यच नाही, आहे का. अशा पद्धतीचं ज्याला वर्म यथार्थ रूपाने कळालेला आहे असा जो शिष्य आहे तो आपल्या वाणीने त्या सद्गुरूचं दोषाचं कधी वर्णन करेल का. थोड्याफार त्यांच्याकडे चुका झालेल्या दिसतात आपल्याला, मान्य. मग याचा अर्थ तेच वर्णन करत बसावं का आपण, आणि ते वर्णन जर केलं तर त्या पाप लागणार नाही का आपल्याला. बरं आपलं पाप आतापर्यंत तिळे पुन्हा साचा पडे अनेक जन्मात साठवलंय का नाही, एका क्षणात ते नष्ट होऊ शकतं. म्हणून सद्गुरूचा कधीच आपण गुणदोष मनात सुद्धा आणू नये. शिवाय ब्रह्मवेत्याच्या उपदेशाने अनंत जीवाचे कल्याण होणार आहे असे ऐश्वर्य जाणून तो सद्गुरूचे गुणच वर्णन करेल. आता ज्ञानीपुरुष आहे का नाही, तो काय करेल, ब्रह्मवेत्याच्या उपदेशाने म्हणन की अनंत जीवाचे कल्याण हे होणारच आहे. तो अमुक केलं तमुक केलं हे पाहत राहू नये. उलट त्याने काय केलं, ब्रह्मवेत्ता आहे, ब्रह्मवेत्याची बडबड सुद्धा ब्रह्मरूपाचं असते. मग त्याने उपदेश केला का नाही, सहज बोलणे हित उपदेश, ते सहज जरी बोलले तरी अनंत जीवाचे मात्र त्याच्यातून काय होतं, कल्याण होतं. तुकोबरांनी एक अभंग लिहून ठेवला आणि बाकीच्याने तुकोबरांचे अभंग लिहून घेतले. त्याने सहज बडबड करून अभंग तयार झाले. अभंग म्हणजे ज्याचा कधी भंगच होणार नाही असे अभंग तयार झाले. त्यांची बडबड लिहून घेतली तरी त्यांच्या शिव्या पण लिहून घेतल्या
तर शिवेनं आज आपलं कल्याण होतं का नाही? तुकोबरांच्या शिवेनं कल्याण आपलं होऊ शकतं. म्हणजे त्यांची बडबड सुद्धा आपलं कल्याण करणारी असते. म्हणून ब्रह्मवेत्याच्या उपदेशाने अनंत जीवाचे कल्याण होणार आहे. असे ऐश्वर्य जाणून तो ज्ञानी पुरुष सद्गुरूचे गुणच वर्णन करेल. आज्ञ मनुष्य मात्र त्यांचे दोष वर्णन करतात आणि ज्ञानी मनुष्य मात्र त्यांचे गुणच वर्णन करेल. याने वाणी शुद्ध होते. हा वाणी अर्पण प्रकार आहे. बघा, वाणी शुद्ध करण्याचा प्रकार सापडला का तुम्हाला? आपल्या सद्गुरूचा कधी दोष मात्र काढायचा नाही. उलट आपल्या ठिकाणी आपला दोष काढायचा, की माझ्या ठिकाणी दोष आहे, मला त्यांचे सद्गुण दिसत नाही, आहे का नाही? उलट त्यांच्या ठिकाणी काय सगळेच गुण चांगले आहे असं वारंवार म्हणत राहायचं. म्हणून याने काय होते, आपली वाणी नेहमी शुद्ध होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. खाली धन अर्पणाचा प्रकार होईल का? आता नाही व्हायचा ना. झाला वेळ आपला. चला मग बाकीचा विचार आपला उद्याला आपण काय करू, हा तरंग आपला फायनल करून टाकू. संपन्न उद्या तरंग आपल्याला, आणि परवापासून आपला चौथा तरंग होईल सुरू. आता थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम शांती.